चला मॅच चालू करून घ्यायचं सुमेध. स्वप्नील ऑन अ स्ट्राइक. मॅच चालू करून घ्यायची आहे. थलसंघ फलंदाज उतरल्यानंतर देखील 2 मिनिटं झालेत. पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी सुमित पत्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. सुमेध पत्रे ऑन स्ट्राइक आपण पाहतोय फलंदाज. स्वप्नील म्हात्रे नॉन स्ट्राइक वरती. अभि खातू 4:30 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय. 4:40 मिनिटांनी 2 षटकं कंप्लीट करायची आहेत थल संघ. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला. त्याला ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता. चेंडू पडताक्षणी थोडा खोलवर टप्प्याचा राहिला आणि तदनंतर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या आतापर्यंत अकाउंट ओपन होणं बाकी असणार आहे. स्वप्नील म्हात्रे ऑन अ स्ट्राइक. लगातार 3 षटकार 500 रुपये स्वप्नील म्हात्रे यांच्याकडून साठी पॅडी यांच्या माध्यमातून असणार आहेत. स्क्वेअर कट करत असताना चेंडू जातोय करपॉइंट रिजन मधून. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अखेर डीप मधून सीमारेषा पार. चौकार. 4 धावांनी आपल्या संघाचं खातं खोलत असताना धावफलकावरती 4 धावांची नोंद करून दिली ती स्वप्नील म्हात्रे यांनी. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज पॅडी यांच्या माध्यमातून असणार आहेत. कुंभार आली पॅडी फ्रॉम कुंभार आली. आता झालेली देणगी रुपाली कन्स्ट्रक्शन तब्बल 5,000 रुपये देणगी. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत असताना चेंडू जातोय डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. दणदण सनसन करत सीमारेषा पार. लागोपाठचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 2 चौकार पाहतोय ते स्वप्नील म्हात्रे यांच्या बॅट मधून. टीम RV11 चिंचपाडा पेन या संघासाठी धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या झाली ती बिनबाद 8 धावा. आतापर्यंत टीम पहिले षटक मार्गस्थ असताना चिंचपाडा आणि माऊ 11 एकविरा थल अशी ही क्वालिफाईंग मॅच फॉर सुपर 4. आतापर्यंत एक सकाळची सेमीफायनल झाली. त्यामध्ये हर्ष 11 भवानी फायटर्स राहावे हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. यानंतर सेमीफायनलची मॅच आपण पाहू शकतो कलवी संघासमोर. यावेळी स्लॉग हिट पाहतोय. मस्तकावर दस्तक देत अखेर चेंडू सीमारेषा पार जातोय. स्वप्नील म्हात्रे यांच्या बॅट मधून हा तडाखेबाज षटकार 6 धावा. रुपाली कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं योगदान आलेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक असं ऋण व्यक्त करतोय. लागोपाठचे आणखी 2 षटकार येतात तर पॅडी कुंभार अली यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्वप्नील म्हात्रे यांच्यासाठी 1 षटकार आलाय परंतु सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा पाहतोय. 4 चेंडूचा खेळचा समाप्त झाल्यानंतर 14 धावा टीम चिंचपाडा पेन. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये खेळत असताना लॉंग चेस पाहतोय पवन कोंडाजी यांचा. किती अंतर डिस्टन्स क्लिअर केलं गेलं. आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या गेल्या. अशा पद्धतीचा फिटनेस आणि अशा पद्धतीचे जर फिल्डर्स आपल्या संघासाठी असतील ना तर मोठमोठ्या संघांसमोर आपण धावा रोखू शकण्याची ताकद आपल्या संघामध्ये ठेवतात. बरंच अंतर ट्रॅव्हल केलं गेलं. वाईडिश लॉंग ऑन पासून जवळजवळ स्ट्रेट हे अंतर कव्हर केलं गेलं. पवन कोंडाजी यांनी 2 धावा रोखल्यात. पुन्हा एकदा स्लॉग हिट करत असताना पॅडल स्विप करत असताना चेंडू जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या सीमारेषा बहार. सीमारेषा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येत 4 ने बदलाव. आणखी वेगानं धावसंख्या जाताना पाहतोय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 20 धावा टीम RV11 चिंचपाडा पेन. वाटलं होतं की पहिल्या षटकात सलामीसाठी योगेश पवार येतील परंतु तसं झालं नाही. स्वप्नील म्हात्रे यांच्यावरती विश्वास दाखवला गेला परंतु स्वप्नील म्हात्रे यांनी तो विश्वास सार्थ ठरवला. स्वतः आज
स्कीपर देखील आहेत या मॅचचे आणि स्वतः जिम्मेदारी या पॉवर प्ले मध्ये घेतली. 6 चेंडू फेस केले. पहिल्या चेंडूवर डॉट आल्यानंतर वाटलं होतं की स्वप्नील मात्रे कुठेतरी या मॅच मध्ये फंबल करतील, स्ट्रगल करतील, परंतु पूर्णपणे आपल्यावरचा प्रेशर समोरील गोलंदाज सुमित पत्रे अलिबाग एक्सप्रेस यांच्यावरती हल्ला चढवला गेला आणि तदनंतर पाहता पाहता पहिल्या षटकाची सांगता झाली तोपर्यंत 20 धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्यात. पवन कोंडाजी दुसऱ्या षटकात पवन कोंडाजी आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक डिलिव्हर करण्यात माहीर आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी पवन कोंडाजी. राईट अमोर द विकेट. अभि खातू यांच्यासाठी टाकलेला हा चेंडू मिस टायमिंग शॉट होता. शॉट मध्ये जोर नव्हता तरी देखील 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अभि खातू यांच्या बॅट मधून निघालेल्या ह्या 2 धावा. पहिला चेंडू फेस करत होते या मॅच मधील अभि खातू आणि धावफलकावरती त्याच्या माध्यमातून देखील 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि पाहता पाहता हे धावफलक आता जर पाहायला गेला सध्याच्या घडीला 22 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय ते टीम RB11 चिंचपाडा. पवन कोंडाजी सन्माननीय गणेश मात्रे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील श्री दारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून हार्दिक असं शुभ स्वागत. एकच धाव आली या चेंडूवरती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती स्वप्नील. 6 चेंडू आणि 20 धावा आतापर्यंत स्वप्नील यांच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. यावेळी पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय. कॉर्नर रिजन मध्ये चेंडू फीड केला जातोय तोपर्यंत एकच धाव आपण या चेंडूवरती पाहिली ती पवन कोंडाजी यांच्या अगेन्स्ट. पवन कोंडाजी यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण करायला गेला तर मोठा हिट आज या दिवसभरामध्ये त्यांनी खाल्ला नाही. तिसरी मॅच खेळतात, तिसरं षटक आतापर्यंत डिलिव्हर केलंय, परंतु हा हिट मोठा येईल का? अजिंक्य आहे चेंडू खाली. मेकिंग नो मिस्टेक दिस टाइम. अभि खातू बॅक टू द डग आउट. पहिला हदरा पवन कोंडाजी स्ट्राइक्स फॉर माऊ 11 एकविराथल. पहिला ब्रेक थ्रू देण्यात यश आलं पवन कोंडाजी यांना. पहिल्या विकेटचं पतन, पहिला झटका बसतोय तो RB11 चिंचपाडा संघाला. आज या मॅच मध्ये आय थिंक योगेश पवार हजर नाहीयेत. सकाळचे 2 मॅचेस योगेश पवार यांनी 1 साइड आपल्या संघासाठी मॅच जिंकून दिल्या होत्या, परंतु आता योगेश पवार सध्याच्या घडीला हजर नाहीयेत. पहिली विकेट धावसंख्या पाहतोय 24. जे बॅटर विजय पवार. इन ॲट नंबर 3 मैदानामध्ये दाखल झालेत RB11 चिंचपाडा संघाच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि नॉन स्ट्राईक एंड वरती 21 धावांचं योगदान. आतापर्यंत 24 धावांमध्ये स्वप्नील मात्रे, विजय पवार पहिला चेंडू फेस करतील. पवन कोंडाजी पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न पाहतोय. प्रत्येक वेळी ज्या वेळी चेंडू बॉडी लाईन वरती येतो ना त्यावेळी फलंदाज ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो. मग स्क्वेअर लेग मिड विकेटचा एरिया असतो, जास्तीत जास्त मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि ताकदीचा वापर करत असताना आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतो. परंतु काही फलंदाज असे असतात की गॅप शॉट जास्त सिलेक्शन करत असतात आणि आपल्या संघासाठी धावा देखील जमवत असतात. परंतु यावेळी बॅटची लिडिंग एज आदिल कुरेशी आहेत. विकेटच्या पाठीमागे करणार नाही कोणत्या प्रकारची चूक. बसतोय आणखी एक झटका आणि पवन कोंडाजी यांचं पुन्हा एकदा आणखी एक इकॉनॉमिकल षटक आपण पाहू शकताय. ज्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या फक्त 4 आणि विकेट मिळवल्या आपल्या संघासाठी 2. अत्यंत इकॉनॉमिकल आणि एक कंजूस गोलंदाज म्हणून पवन कोंडाजी यांनी आतापर्यंत 3 मॅचेस आणि 3 षटकं टाकली आहेत. आणि जर पाहायला गेला जर जो टाइम लिमिट होता 10 मिनिटाचा 8 मिनिटांमध्ये ही 2 षटकं डिलिव्हर केली आहेत एकविरा माऊथल या संघानं. चला आता वेळ घेऊ नका. जरी आपण 2 षटकं लवकर डिलिव्हर केली असतील तरी पुढचं षटक देखील आपण लवकर डिलिव्हर कराल जेणेकरून आपल्याला पुढच्या मॅचेस देखील जास्तीत जास्त षटकांच्या कशा पद्धतीने खेळवता येतील. आर्यन खारकर
हा देखील एक युवा टॅलेंट आहे. मागच्या मॅच मध्ये यांनी देखील प्रभावित केलं होतं. ते या संपूर्ण रसिक प्रेक्षकांना या मॅच मधून आज पुन्हा एकदा त्यांच्या समोर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर आव्हान असणार आहे. ते स्वप्नील म्हात्रे यांचं त्यांच्या बॅट मधून जर पाहायला गेला तर आतापर्यंत स्वप्नील म्हात्रे यांच्या खेळीचा जर विचार करतोय आपण, आर्यन खारकर गोलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू राईट मोर विकेट गोलंदाजी करताना दिसतील. सात चेंडू आणि 21 धावा होत्या. आता 8 चेंडू आणि 21 धावा होतील. शरीरापासून बराचसा दूर फेकलेला हा बॉल आपण पाहिला. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदलाव पाहायला मिळत नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेत. हार्ड हिटिंग बॅटर दीप नॉन स्ट्राईक एंड वरती असणार आहे. दीप पहिला चेंडू आपण डिलिव्हर होताना पाहिला. आर्यन खारकर यांचा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल न सुरुवात तिसऱ्या षटकाला. पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि तदनंतर पुन्हा एकदा जशी गोलंदाजी पवन कोंडाजी यांची त्याच पावलावर पाऊल ठेवत आपल्या संघाला कमबॅक करणारी गोलंदाजी पाहतोय आर्यन खारकर. यावेळी स्वप्नील मात्र थांबणार नाहीत. मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. न्यू बॅटर मैदानात भूषण आलेत. नवीन बॅटर इन ॲट नंबर 5. भूषण आलेत. आर्यन खारकर काय गोलंदाजी या दोघांनी केले. सुमेध पत्रे मोठं नाव आहे अलिबाग तालुक्यातील. ते आज तिन्ही मॅचीन मार खाल्लाय सुमेध पत्रे यांनी, परंतु पवन कोंडाजी असतील आर्यन खारकर असतील ती भरून काढले. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप वेगावरती स्वार होऊन आता गोलंदाजी करायला लागलाय आर्यन खारकर आपल्या माऊ 11 एकविराथल संघासाठी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. पुन्हा एकदा लागोपाठचे 3 चेंडू डॉट आलेत या षटकामध्ये. एक विकेट देखील त्या 3 चेंडू मध्ये सामील आहे. कोणत्याही प्रकारचा बदलाव स्कोर कार्ड वरती आपण पाहत नाही. 24 धावा. यावेळी ओव्हर दी कव्हर्स मारण्याचा प्रयत्न. चेंडू टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. 21 धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्येत एकनी बदलाव पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25च्या घरात. दीप पाटील पहिला चेंडू फेस करतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि दीप पाटील यांचा अखेरीचा विचार करायला गेला तर सकाळच्या सत्रात एक षटकार मारला होता. ताकदीचा वापर केला तर चेंडू नक्कीच पेन फेस्टिवल मध्ये जाईल यात मात्र शंका नाही. आर्यन खारकर पुन्हा एकदा ताकदीचा वापर. फटका बसलाय. चेंडू खाली आहेत फिल्डर, परंतु त्यांच्या माध्यमातून अतिघाई झाली आणि अशातच पाहायला गेला तर ही चूक जिथे एकच धाव होती परंतु दुसरी धाव घेत असताना आर्यन खारकर यांनी ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू स्टंपला हिट केला आणि धावची स्वरूपात मिळालेली ही एक विकेट. परंतु दीप यांनी आपल्या हातामध्ये स्ट्राईक घेतलेली आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा झेल घेण्याचा प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून केला होता. जरूर अति वेगाने आले होते, परंतु जर पाहायला गेला तर हाताला लागल्यानंतर चेंडू पडला. त्यानंतर पुन्हा एकदा आदिल कुरेशी यांच्या हातामध्ये गेला. आर्यन खारकर चुकले आणि तर स्ट्राईक देखील रोटेट झाली नसती, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी पॉपिंग क्रीज पर्यंत जोपर्यंत पोहोचतील आर्यन खारकर यांनी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. शेवटचा चेंडू आर्यन खारकर. धावसंख्या 25. 26. 26 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्थातच पहिलं सत्र आपण पाहिलं धावफलकावरती धावा पाहिल्या त्या 26 म्हणजेच येणारे षटक शिल्लक असतील 3 आणि गरज असणार आहे त्या 9च्या आस्किंग रेटनं 27 धावा बनवायच्या आहेत. त्या दुसऱ्या सत्रात टीम माऊ 11 एकविराथल. नेक्स्ट मॅचचा टॉस अर्थातच सेकंड सेमीफायनल असणार आहे. पहिल्या सत्राचा आपण खेळ पाहिला मित्रांनो. टॉस जिंकला होता
थल संघानं आणि त्यांनी मात्र इन्व्हाइट केलं होतं चिंचपाडा संघाला. प्रथमतः दर्शनीय वाटला की सुमित पत्रे यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी घेतली मित्रांनो, 20 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे ही धावसंख्या जणू काही 45-50 पर्यंत जाईल की काय अशा पद्धतीने चित्र निर्माण झालं होतं. परंतु पवन कोंडाजी आजच्या दिवसात ज्या पद्धतीने या एकविरा थल या संघाला कोणी या मॅचेस मध्ये जिवंत ठेवलं असेल ना तर तो गोलंदाज आहे पवन कोंडाजी. प्रत्येक मॅच मध्ये इकॉनॉमिकल षटक. या मॅच मध्ये देखील सुमित पत्रे यांनी 20 धावा खर्च केल्यानंतर 2 विकेट आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. आणि तदनंतर पुन्हा एकदा आर्यन खारकर आले, त्यांनी देखील कमाल केली, 1 विकेट घेतली आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीने 26 धावा पाहतोय. आता येणारे षटक शिल्लक अर्थातच 18 चेंडू आहेत आणि रिक्वायर्ड असणार आहे त्या 9च्या आस्किंग रेटनं 27 धावा. पुढच्या मॅचच्या टॉस साठी अर्थातच या मॅच मधील विनिंग कॅप्टन येईल आपल्या समोर. आणि पहिल्या दिवशी जो क्वालिफाय झाला होता पहिला संघ अर्थातच श्लोक 11 आई गावदेवी कलवे, आपण रिपोर्टिंग करायची आहे आणि कॅप्टन मंचामध्ये येऊन बसून राहायचं आहे. कलवे, नागेश शीद आणि आदिल कुरेशी. श्री दारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत डोलवीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय रोहन अरुण म्हात्रे यांचं शुभ आगमन आज या श्री दारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून होतंय. सन्माननीय रोहन अरुण म्हात्रे यांचं श्री दारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून हार्दिक असं शुभ स्वागत. ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक 12,500 या आजच्या टुर्नामेंटसाठी या डुलवी संघाला मिळालं असं सन्माननीय रोहन म्हात्रे यांचं शुभ आगमन आपण या मंचाकडे होताना पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. नागेश शीद आणि आदिल कुरेशी टीम माऊ 11 एकविरा थर संघाच्या माध्यमातून ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. बॉलिंग ट्रॅक वरती अभी खातू, एक लेजेंडरी बॉलर ऑफ पेन अभी खातू. लेदर बॉलचा देखील तेवढाच मोठा अनुभव असलेला हा खेळाडू आता बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट वेगावरती स्वार असणारा हा अतिवेगवान असा गोलंदाज. परंतु त्याच्या समोर एक धडधाकड आणि मजबूत बांध्याचा आदिल कुरेशी. 27चं उद्दिष्ट. पहिला चेंडू येतोय अभी खातू यांचा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डक. आदिल कुरेशी बॅक टू द डगआउट. संपूर्ण या रसिकांच्या नजरा आदिल कुरेशी यांच्यावरती होत्या. तेच आदिल कुरेशी आता मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. निराश केला आदिल कुरेशी यांनी आज या मॅच मध्ये. ऐन मोक्याच्या क्षणी आदिल कुरेशी आपल्या संघाची साथ सोडताना दिसतील. आदिल कुरेशी मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. तदनंतर मैदानामध्ये पुन्हा एकदा जयेश लत मैदानात दाखल होताना दिसतील. मागच्या मॅच मध्ये जयेश यांनी कमालीची पहिल्या काही चेंडू फेस करत असताना थोडं स्ट्रगलिंग पाहिलं होतं. परंतु ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी षटकार मारला आणि ती मॅच आपल्या संघासाठी जिंकून दिली होती. परंतु आता या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागणार आहे. इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. 27 धावांचं उद्दिष्ट आणि पहिला चेंडू झालाय म्हणजे आणखी 17 चेंडू आणि 27 धावांचं उद्दिष्टामध्ये म्हटलं तर फारसं मोठं आव्हान नाहीये. 9च्या आस्किंग रेटनं जायचं आहे. एखादा षटकार किंवा चौकार आला तरी रन ऑन अ बॉल काढून आपण ही सरासरी आपण गाठू शकताय. याच प्रयत्नात आता नागेश आणि जयेश या दोघांना मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. परंतु अभी खातू या फलंदाजांना कितपर्यंत थांबून ठेवतात. पहिलं पॉवर प्लेचं षटक. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक, वाईडिश लॉंगर मध्ये एक क्षेत्ररक्षक. निघून मारण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागली. त्यानंतर चेंडू बॉडीवरती जाऊन आदळतोय. धावचित करण्याची संधी जर एक्झॅक्ट एंड वरती चेंडू जर आला असता, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू जर कदाचित बॅकअप मिळाला असतं तर कदाचित जयेश यांना देखील माघारी परतावं लागलं असतं. परंतु तसं झालं नाही. पहिली धाव धावफलकावर लागली जाते ती माऊ 11 एकविरा थर संघाच्या धावफलकावरती.
अभि खातू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पुन्हा एकदा हार्ड लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाली. परफेक्ट लाईन आणि लेंथ पडल्यानंतर चेंडूला टॉस केलं जात आहे. कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही. अनप्लेएबल डिलिव्हरी बाय अभि खातू. आपण पाहतो या मॅच मध्ये एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो एक्सपिरियन्स आज या मॅच मध्ये लावत असताना अभि खातू पाहतोय. डॉट बॉल आलाय अभि यांचा. यावेळी पॅडल स्वीप करायचा प्रयत्न होता. फॉलो केलं गेलं फलंदाजाला आणि तशाच पद्धतीचा चेंडू स्लॉट मध्ये नाही तर ब्लॉक करण्यासाठी पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये टाकला गेला आणि डॉट बॉल येतोय. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. धावसंख्येत बदलाव नाही. धावसंख्या जर पाहायला गेला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा पाहतोय फक्त आणि फक्त. एक बाद एक अशी परिस्थिती आदिल कुरेशी बाद झाल्यानंतर टीम माऊ 11 एकविरा थल. यावेळी पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा हा चेंडू पाहायला गेला तो अभि खातू यांचा. पडल्यानंतर जर पाहायला गेला तर थोडासा चेंडू इनकट झाला. चेंडूवरती फिंगर रोल केले होते आणि चेंडू जातोय एकाच धावेसाठी. धावसंख्येत एक बदलाव पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा टीम आरबी 11 चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना माऊ 11 एकविरा थल जो संघ धावा चेस करतोय 27 धावा. आता उद्दिष्ट शिल्लक राहील येणारे 13 चेंडू आणि 25 धावांचं उद्दिष्ट. प्रति षटक जर पाहायला गेला तर 9च्या आस्किंग रेटनं जायचं होतं परंतु आतापर्यंत 2च धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. तर मॅच बॅलन्स ठेवायचे असणार आहे तर या चेंडूवरती बाउंड्री गरज असणार आहे ते थल संघाला. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम स्पेल कंप्लीट केला गेलाय अभि खातू यांचा. हा स्पेल कंप्लीट होतोय ज्या स्पेल मध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 2 आणि अति महत्वाची अशी गोल्डन डकची विकेट अर्थातच आदिल कुरेशी यांना माघारी पाडवण्यात यश मिळालं ते अभि खातू यांना. दुसरे षटक. दुसऱ्या षटकात भूषण बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. भूषण आलेत. अति महत्वाची लढत जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. नागेश शन स्ट्राईक. भूषण पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट. सरप्राइझिंग बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूवरती. चेंडू पडल्यानंतर टॉस होतोय. काय करायचं चेंडूवरती कशा पद्धतीने उत्तर द्यायचं हे उत्तरच माहित नाही. आउट ऑफ सिलेबस असे हे गोलंदाज वापरले जातात ते अर्थातच आरबी 11 चिंचपाडा संघाच्या माध्यमातून अनप्लेएबल असे डिलिव्हरीज फेकत आहेत. इनसाइड एज इनर एज लेदर बॉल क्रिकेटर आहेत. अभि खातू यांना देखील पाहिलं. भूषण हे देखील लेदर क्रिकेटर आहे. म्हणजे कोणत्या वेळी कोणत्या स्पॉट वरती कशा पद्धतीने चेंडू फेकायचा हे पूर्णपणे ज्ञात असताना ही गोलंदाजी होताना पाहत आहे. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत म्हणजेच आतापर्यंत 8 चेंडू झालेत आणि धावा पाहता आहेत दर 2 टीम थल. यावेळी लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न पाहिला परंतु प्रयत्न फसला गेला. नागेश मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. नागेश बॅक टू द डगआउट. श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून या मंचावर उपस्थित मान्यवर आपण पाहतोय. सन्मान्य रोंजी माते उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत
डोलवी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक म्हणून 12,501 रुपयाचं पारितोषिक मिळालं, त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो प्रसाद पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय रोहनजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. सन्माननीय रोहन म्हात्रे, ग्रुप ग्रामपंचायत डोलवी विद्यमान उपसरपंच यांचा शुभ सन्मान सन्माननीय प्रसादजी म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आज श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून आज या महांतिम दिवस आणि महांतिम मुकाबल्यासाठी आल्यानंतर त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय रोहन अरुण म्हात्रे, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देखील या स्पर्धेसाठी 12,500 रुपये आणि त्यांचा शुभ सन्मान सन्माननीय प्रसादजी पाटील या स्पर्धांच्या मुख्य आयोजकांमध्ये आपण त्यांना पाहतो असे प्रसाद पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जातोय. तदनंतर पुढील सन्मान सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे, पेन पंचायत समिती सदस्य यांचा देखील शुभ सन्मान आपण या मॅचेसच्या माध्यमातून करतोय. तर विनंती करतो प्रसाद पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे, पेन पंचायत समिती सदस्य यांचा देखील शुभ सन्मान आपण या श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून करायचं आहे. सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे. धावसंख्या 3, 4 चेंडू झाले, 3 धावा. सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे, पेन पंचायत समिती सदस्य यांचा देखील शुभ सन्मान सन्माननीय प्रसादजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण या सामन्याच्या माध्यमातून करतोय. तदनंतर सन्माननीय गणेशजी म्हात्रे, उद्योजक डोलवी यांचा देखील शुभ सन्मान आपण या मॅचेसच्या माध्यमातून करतोय. सन्माननीय गणेशजी म्हात्रे, उद्योजक डोलवी यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय प्रसाद पाटील यांना विनंती करतोय की गणेशजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय गणेशजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो प्रसाद पाटील यांना. विकेटची पडझड झाली. आता जर पाहायला गेला तर माऊ 11 एकविरा थल हा पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला गेलाय. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सुमित पत्रेचं ते 20 धावांचं षटक, तदनंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पवन कोंडाजी असतील, आर्यन खारकर असतील, 27 धावा होत्या. वाटलं होतं की हे टार्गेट 2 ते 3 चेंडू शिल्लक ठेवून हा माऊ 11 एकविरा थल हा कंप्लीट करील, परंतु गोल्डन विकेट ठरली. मॅच फास्ट करायची आहे. गोल्डन विकेट ठरली ती आदिल कुरेशी आणि तदनंतर पूर्णपणे बॅकफुटवर आला होता तो हा टीम जर पाहायला गेला तर एकविरा थल संघ. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 7 चेंडूने जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 24 धावांची. 3 धावा झाल्या. चला मॅच लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यायची आहे, चालू करून घ्यायची आहे. 2 मॅचेस आपल्याला घ्यायच्या आहेत. 5:30 ला संपूर्णपणे अंधार येतोय याची आपण भान ठेवायचं आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला मॅच चालू करून घ्या. शेवटचा चेंडू आहे. टीम कलवे आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे. टीम कलवे यावेळी यश देतात आपल्या संघासाठी. यश येतं षटकार. समीकरण बदललं. आता येणार चेंडू शिल्लक 6 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. पिक्चर अभी बाकी है. मॅच फास्ट करायची आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावण्यास भाग पाडायचा आहे. पंचांनी तशा सूचना देखील द्यायचा आहे. नो टीम मीटिंग्स. आरबी 11 चिंचपाडा 6 चेंडू आणि 18. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. यश यांचा हा ब्लास्टिंग षटकार आपण पाहिला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांनी तशा सूचना देखील करा. आपल्या 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत आजच्या दिवसामध्ये. एक सेमीफायनल अर्थातच सेकंड सेमीफायनल आणि एक फायनल. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात गोलंदाज
सुशांत यांच्यावरती विश्वास दाखवला धावा डिफेंड करण्यासाठी, परंतु अजिंक्य आहेत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब अजिंक्य यांनी मिळवला होता. तीच पुनरावृत्ती करावी लागणार आहे ती या मॅच मध्ये. 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना. चला मॅच चालू करून घ्या, विनंती असणार आहे. पेन संघ भरपूर उशीर झालाय. पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, फटका फसलाय. विवेक बामणे आहे चेंडू खाली, मेकिंग नो मिस्टेक. शॉर्ट कव्हर मध्ये घेतलेला हा झेल पाहतोय आणि तदनंतर जर पाहायला गेला तर कटर पद्धतीने टाकलेला हा चेंडू बॅट वरती व्यवस्थित आला नाही. चेंडू बॅटवरून स्केड झाला आणि तदनंतर विवेक यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. आता समीकरण बदलला. 5 चेंडू आणि 18 धावींची गरज असणार आहे. ती टीम माऊ 11 एकविरा थल संघाला पूर्णपणे या मॅच वरती प्रभुत्व टाकत असताना ही गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्यांदा अभि खातू जणू काही कंबरड मोडलं की काय अशा पद्धतीने गोलंदाजी केली की पुन्हा एकदा या मॅच मधून पुन्हा एकदा कमबॅक किंवा मान उंच काढण्याची संधीच उपलब्ध केली नाही. आणि तदनंतर पुन्हा एकदा भूषण यांची गोलंदाजी देखील आपण तेवढीच कंजूस पद्धतीने पाहिली होती, ज्यांच्या षटकामध्ये जरूर 7 धावा आल्या होत्या आणि 2 विकेट देखील आल्या. यावेळी पवन कोंडाजी ऑन साइडला टार्गेट करायचं होतं, परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. परिणामी एक धाव कंप्लीट झाली. आता यश असतील स्ट्राइक एंड वरती आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे. ते येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज, म्हणजे 4 चेंडू मध्ये 3 षटकार येणं गरजेचं असणार आहे. माऊ 11 एकविरा थल संघासाठी जर ही मॅच जिंकायची असेल तर, आणि ही जिम्मेदारी आता यश यांच्या हातामध्ये. यश यांनी 4 चेंडू फेस करणं गरजेचं असणार आहे. यश यांच्या बॅट मधून आतापर्यंत चांगले फटके आलेत मागच्या 2 मॅचेस मध्ये, परंतु या मॅच मध्ये किती फटके येतील करूया मरो अशी परिस्थिती आहे. अभी नाही तो फिर नाही. पुन्हा 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे माऊ 11 एकविरा थल संघाला, परंतु कमालीची गोलंदाजी आज पाहायला मिळाली. चला मॅच फास्ट करून घ्या. टीम पेन चिंचपाडा पेन वारंवार आम्ही आपणास तशा सूचना देखील करतोय. सुशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. चेंडू सुटला गेलाय. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. वाईड +4 असा वाईडचा पंजा मिळतात. 5 धावा. पाच धावा आल्यात. समीकरण बदललं. आता धावा जिंकण्यासाठी गरज असणार आहे. येणारे चेंडू शिल्लक 4 आणि जिंकण्यासाठी 12 धावींची गरज असणार आहे. मॅच टर्न झालेली आहे. पुन्हा एकदा आणखी एक सत्कार घेतोय रायगड भूषण. आपल्या क्रिकेटच्या जोरावर ज्यांनी रायगड भूषण हा पुरस्कार मिळवला असा पेनची शान, कलव्याचा मान सुशांत मोकल यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. यावेळी क्लीन बोल्ड सुशांत मोकल उर्फ गोट्या यांचा शुभ सन्मान आपण करतोय. सन्माननीय रोहनजी म्हात्रे उपसरपंच कृप ग्रामपंचायत डोलवी यांच्या पवित्र शुभ हस्ते रायगड भूषण सुशांत मोकल यांचा शुभ सन्मान आपण या श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून या व्यासपीठावरती करणार आहोत. सुशांत मोकल सुशांत मोकल यांचा शुभ सन्मान सन्माननीय उपसरपंच रोहनजी म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते या व्यासपीठावरती आपण श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून करतोय. रायगडची आन बान शान आणि कलव्याचा मान असा सुशांत मोकल उर्फ गोट्या रायगड भूषण बाहुबली यांचा शुभ सन्मान सन्माननीय रोहनजी म्हात्रे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत डोलवी
यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण आज या व्यासपीठावरती करतोय. तीन चेंडू आणि 12 धावा. तीन चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. ब्लाइंड शॉट, डॉट बॉल. सन्माननीय नितीनजी माली यांच्या माध्यमातून या मॅच साठी 2100 रुपयाचं योगदान आलंय. त्यांचं देखील आपण ऋण व्यक्त करतोय. डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि 12 धावा. लेफ्ट हिट ड्राईव्ह पाहतोय. एकच धाव, परंतु ते धावेनं फारसा प्रभाव पडणार नाही. चला टीम कॅप्टन कलवे, श्लोक 11 गौदेवी कलवे यायचा आहे टॉस साठी. तसे लगेचच टॉस साठी यायचं आहे. स्वप्नील म्हात्रे